हॅलो स्टुडंट, आपली जी एक्झरसाइज चालू होती एक्झरसाइज 1.3 ज्याचं इम्प्लिसिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये ती एक्झरसाइज आपण बघत होतो. क्वेश्चन नंबर 3 आपला कंप्लीट झालेला होता. क्वेश्चन नंबर 4 जो आहे आणि क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो शो दॅटच्या फॉर्ममध्ये. फक्त क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो कंपॅरेटिव्ह अजून सोपा आहे, कारण व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला शो दॅट एकच टर्म दिलेली आहे, dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x हीच टर्म आपल्याला शो करायची. मग एक्झाम्पल कुठलंही असलं तरीही आपल्याला शो करायचं dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. आणि अजून कंडिशन दिली आहे वेअर a and p आर द कॉन्स्टंट्स. a आणि p जिथे जिथे असतील ती टर्म कॉन्स्टंट आहे असं सपोजिशन करायचं आहे आणि हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. एक्झाम्पल जर नीट ऑब्झर्व केले तर बऱ्यापैकी एकसारखेच आहेत, म्हणून आन्सर त्याचं एकसारखंच येतं. स्टेप तुम्ही एका प्रॉब्लेमची लक्षात घेतली की बाकीच्या सगळ्या प्रॉब्लेमच्या स्टेप्स ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात येतील आणि त्या पद्धतीनेच त्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. पहिले दोन प्रॉब्लेम म्हणजे हा आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो एकसारखा आहे. नंतरचे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते एकसारखे आहेत. त्यामुळे एखादा प्रॉब्लेम लक्षात आला की पुढचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला लक्षात येतील. आता ह्या प्रॉब्लेममध्ये टर्म्स कशा दिल्या आहेत, एक्स वाय लेफ्ट हँड साईडला आहे आणि त्याचा इंडेक्स आहे 7 आणि 5. इथे राईट हँड साईडला ह्या टर्मची ॲडिशन आहे, म्हणून इंडेक्सची पण ॲडिशन झालेली दिसते तुम्हाला, विच इज 7 + 5 इज 12 च्या फॉर्ममध्ये. सेम प्रॉब्लेम तुम्हाला पुढचा पण दिसेल. व्हॅल्यू ही आहे ती मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. p आणि 4 हा जो इंडेक्स आहे त्यांची ॲडिशन पुढे राईट हँड साईडला तुम्हाला दिसेल आणि जो बेस आहे एक्स वाय त्यांची पण ॲडिशन दिसेल. त्यामुळे हा प्रॉब्लेम आणि तो सेकंड नंबरचा प्रॉब्लेम एकसारखा सॉल्व करायचा आपल्याला. हे सॉल्व करताना नेहमीच लक्षात ठेवायचं इथे इंडेक्समध्ये कुठल्याही व्हॅल्यू असल्या तरी पण हा प्रॉब्लेम सॉल्व करताना लॉगॅरिथमिक फंक्शनचं जसं आपण डेरिव्हेटिव्ह घेतो त्याच पद्धतीने घ्यायचा. म्हणजे पहिली स्टेप तीच आहे जी आपण लॉगसाठी घेतली होती, टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साईड. टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साईड जर केलं आपण तर ही जी स्टेप आहे लॉग ऑन बोथ साईड. लॉग ह्या दोन्ही बाजूचा ही जी टर्म आहे ती होईल लॉग ऑफ फर्स्ट टर्म प्लस लॉग ऑफ सेकंड टर्म इज इक्वल टू लॉग ऑफ x + y raised to 12 च्या फॉर्ममध्ये. जो इंडेक्स आहे तो इंडेक्स प्रत्येकी आपण सेपरेट करून घेऊया. 7 log of x + 5 log of y इज इक्वल टू 12 log of x + y. आणि ही टर्म जी आहे ती सिम्प्लिफाय झाली टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साईडने. आता ही जी व्हॅल्यू आहे ती डिफरन्शिएट करायची विथ रिस्पेक्ट टू x ने. सो डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू x. 7 कोएफिशिएंट ॲज इट इज x लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस 5 कोएफिशिएंट ॲज इट इज लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y आणि विथ रिस्पेक्ट टू x आपण घेतो त्यामुळे y चा डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx इज इक्वल टू 12 कोएफिशिएंट ॲज इट इज लॉगसाठी डेरिव्हेटिव्ह घ्या 1 अपॉन फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो dy बाय dx ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता आपण जी व्हॅल्यू आहे ती नीट लिहून काढूया 7 अपॉन x प्लस 5 अपॉन y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 12 अपॉन x प्लस y ह्या फॉर्ममध्ये येईल. आणि आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या x चा 1 y चा dy बाय dx. ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करायची. जसे मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण सर्व dy बाय dx चे जे टर्म्स होतात त्या एकत्रित घेतल्या तर लेफ्ट हँड साईडला तसंच कॅल्क्युलेशन करायचं आहे, पण इथे मल्टिप्लिकेशनचा फॉर्म अगोदर येईल आणि मग dy बाय dx ची जी टर्म आहे ती आपण लेफ्ट हँडला शिफ्ट करूया. तोपर्यंत आधी सगळ्या टर्म्स तशाच लिहून काढूया. राईट हँडमध्ये फक्त चेंज होईल. राईट हँडमध्ये ह्या टर्मनी दोन्ही टर्मला आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे ब्रॅकेट सॉल्व होईल. सो 12 अपॉन x प्लस y प्लस 12 अपॉन x प्लस y इंटू dy बाय dx. आता सर्व dy बाय dx च्या टर्म्स एकत्रित घेऊया. लेफ्ट हँड साईडला 5 अपॉन y इंटू dy बाय dx मायनस 12 अपॉन x प्लस y इंटू dy बाय dx आणि विदाउट dy बाय dx च्या टर्म्स ज्या आहेत त्या राईट हँड साईडला घ्यायच्या. जसं मागचे आपण एक्झाम्पल सॉल्व केले त्याच वेळी मी टेक्निकली सॉल्व करेन. इथे हा मायनस होईल कारण पॉझिटिव्ह तिकडे गेलं की निगेटिव्ह. dy बाय dx ला कॉमन काढा आणि टर्म जी आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घेऊया. dy बाय dx जर कॉमन घेतला 5 अपॉन y मायनस 12 अपॉन x प्लस y इंटू dy बाय dx इज इक्वल टू ही जी टर्म आहे
12 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 7 अपॉन एक्स. ह्याच्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आता सिम्प्लिफाय करूया आणि हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ते बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लाय सिम्प्लिफाय करायचं. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 ह्या टर्मला मल्टिप्लाय होईल 5x प्लस 5y मायनस हा y जो आहे तो इकडे मल्टिप्लाय करा 12y अपॉन 5y इंटू एक्स प्लस वाय हा लेफ्ट इंटू dy बाय dx हा लेफ्ट हँड झाला. सिमिलर प्रोसेस राईट हँडमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशनची घ्यायची. तर इथे येईल 12x. आता हा मायनस असल्यामुळे ह्या दोन्ही ज्या टर्म्स आहेत त्या मायनसने आपल्याला रिप्रेझेंट करायच्या. सो मायनस 7x मायनस 7y अपॉन हा एक्सने अगोदर लिहिते x इंटू एक्स प्लस वाय. हे जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये अपॉन एक्स प्लस वायला अपॉन एक्स प्लस वाय पहिल्यांदा कॅन्सल करून टाकायचं. आता सिम्प्लिफिकेशन न्यूमरेटरचं करा. जिथे एक्स एक्सच्या टर्म्स आहेत ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे काही होत असेल ती गोष्ट करायची. आता इथे 5x सिंगलच आहे मायनस वायच्या टर्मचं सबस्ट्रॅक्शन होईल 7y अपॉन वाय इंटू dy बाय dx. सेम प्रोसिजर इकडे करा. इथे एक्सला एक्स सेम आहे त्यामुळे 12 मायनस 7 5x मायनस 7y ॲज इट इज अपॉन एक्स. परत एकदा लेफ्ट हँड राईट हँडमध्ये जो न्यूमरेटर आहे तो सारखाच दिसेल त्यामुळे न्यूमरेटरला हा न्यूमरेटर कॅन्सल करा. म्हणजे लेफ्ट हँडला 1 अपॉन वाय डिवाय बाय dx आणि राईट हँडला राहील 1 अपॉन एक्स. आपल्याला डिवाय बाय dx चा आन्सर पाहिजे आहे त्यामुळे डिवाय बाय dx इक्वल टू हा वाय इकडे शिफ्ट झाला अपॉन आहे हा न्यूमरेटरला होईल y अपॉन एक्स. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन एक्स. आणि तीच आपली टर्म आली आहे. याचा अर्थ आपण हे सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी पहिल्यांदा लॉगचा रूल यूज केला आणि नंतर टर्म जी काय असते ते डिफरन्शिएट करून कॅल्क्युलेशन केलं. डेरिव्हेटिव्ह साधारणतः ह्या स्टेपलाच संपतो पण नंतर जर मात्र सगळं जे आहे ते कॅल्क्युलेशन आहे. नेहमीच आन्सर इम्प्लिसिट फंक्शनचं dy बाय dxच्याच फॉर्ममध्ये आलं पाहिजे आणि तीच व्हॅल्यू आपली फायनल व्हॅल्यू असते. या वेळी हे जसं सिम्प्लिफिकेशन केलं आहे सिमिलर वेनी हा जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो सिम्प्लिफाय करायचा आहे. सेम प्रोसिजर करायची सेम स्टेप्स येतील. फक्त इथे जी टर्म आहे ती p आहे आणि इथे आहे तो 4 इथे p प्लस 4. ह्याच टेक्निकनी ह्याच व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फक्त इंडेक्स वाईज जो चेंज झालेला आहे तेवढाच बदल होईल. त्याच्यानुसार कॅल्क्युलेशनमध्ये थोडाफार बदल होईल पण टेक्निकली असं सिम्प्लिफाय करायचा आहे आणि तो जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही स्वतःहून सॉल्व करायचा आहे आणि मला सेंड करायचा आहे. पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे तिसरा चौथा पाचवा आणि हा 8वा जो प्रॉब्लेम आहे तो एकसारखेच आहे. व्हॅल्यू जी आहे ती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे किंवा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि टर्म्स जर नीट ऑब्झर्व केल्या तर लक्षात येईल एकसारख्याच टर्म्स आहेत. न्यूमरेटरला जी टर्म आहे तीच डिनॉमिनेटरला. फक्त फरक एवढाच आहे की जर प्लस असेल तर खालची टर्म मायनसच्या फॉर्ममध्ये आहे. एक पॉझिटिव्ह टर्म आहे दुसरी निगेटिव्ह. कुठलीही व्हॅल्यू चेक करा. पहिल्या ह्या क्वेश्चनमधला रेस टू 5 जरी इंडेक्स असला तरी व्हॅल्यू सेम आहे. फक्त न्यूमरेटर पॉझिटिव्ह आणि डिनॉमिनेटर निगेटिव्ह. सिमिलरली इथे कोएफिशियंट जरी असले तरी त्या कोएफिशियंटच्या व्हॅल्यू सुद्धा खालच्या डिनॉमिनेटरच्या सुद्धा सेम आहे. न्यूमरेटर मायनस आहे आणि डिनॉमिनेटर प्लस आहे. सिमिलरली इथे बघा इथे पण सेम वेनी ज्या टर्म्स आहेत त्या सिम्प्लिफिकेशनची मेथड सुद्धा सारखीच आहे. आणि हे सिम्प्लिफिकेशनची एक टर्म मी तुम्हाला सॉल्व करून देते आणि अजून एक एक्झाम्पल वाटल्यास आपण सॉल्व करूया. उरलेलं एक्झाम्पल तुम्हाला करता येईल. एक एक्झाम्पल नीट कळालं ना ह्या क्वेश्चनमधलं की अदर सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात येतील. आणि ते सॉल्व करण्यासाठी आपण सेकंड नंबरचा पहिल्यांदा घेऊया आणि मग बाकीचे लॉगरिथमचं एक बघूया, एक्सपोनेन्शियलचं एक बघूया, ट्रिग्नोमेट्रीचं लक्षात येईल तुम्हाला कशा पद्धतीने करायचं. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री असू दे किंवा ट्रिग्नोमेट्री असू दे प्रोसिजर सेम करायची. टर्म घेऊया सेक इन्व्हर्स ऑफ x रेज टू 5 प्लस y रेज टू 5 अपॉन x रेज टू 5 मायनस y रेज टू 5 इज इक्वल टू a स्क्वेअर. ह्या फॉर्ममध्ये टर्म्स दिलेली आहे. आता जी व्हॅल्यू आहे ती सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी हा a स्क्वेअर ऑलरेडी कॉन्स्टंटच आहे त्यामुळे हा सेक जो आहे तो इकडे शिफ्ट करायचा. सेक जो इकडे शिफ्ट झाला तो ऑलरेडी इन्व्हर्स फॉर्ममध्ये आहे त्यामुळे इकडे जाताना तो ट्रिग्नोमेट्रिक फॉर्ममध्ये येईल. राईट
सेक ऑफ ए स्क्वेअर अशी टर्म तयार होईल. आणि ही टर्म मुळातच कॉन्स्टंट ए स्क्वेअर असल्यामुळे ही पूर्ण टर्म कॉन्स्टंटच होईल. आणि म्हणूनच सपोज करायचं पुट सेक ए स्क्वेअर इज इक्वल टू कुठलाही कॉन्स्टंट आपण सपोज करूया. के नी करा, पी तिथे वापरलेलंच आहे किंवा टी डब्ल्यू तुम्हाला जो काही लेटर यूज करायचा असेल त्यावेळी ती व्हॅल्यू इंडिकेट करा ए सोडून, कारण ए इथे घेतलेलं आहे म्हणून ए सोडून दुसरी टर्म तुम्ही घेऊ शकता. एक्स वाय झेड ह्या टर्म सोडायच्या. सो इथे हा जो के आहे तो कॉन्स्टंट आहे म्हणून खाली इंडिकेट करायचं के इज कॉन्स्टंट. आणि हा जर कॉन्स्टंट असेल तर आपल्याला जी व्हॅल्यू आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, कॉन्स्टंटचं झिरोच असतं त्यामुळे जे काही डेरिव्हेटिव्हचा फॉर्म आहे तो आपला चुकणार नाही. व्हॅल्यू जी आहे ती डिराईव्ह करून घेऊया कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये. जो कॉन्स्टंट आपण सपोज केला आहे तो के आहे इज इक्वल टू के. आणि आता सिम्प्लिफिकेशन करायचं. हे नेहमीच असंच येईल, कुठलीही टर्म असली तरी हे असंच येईल इज इक्वल टू समथिंग कॉन्स्टंट केच्या फॉर्ममध्ये. आणि टर्म सेम वेनी सिम्प्लिफाय करायचा. हा डिनॉमिनेटर जो आहे तो शिफ्ट करायचा, इकडे मल्टिप्लाय होईल. टर्म रिराईट करा प्लस वाय रेस टू 5 इज इक्वल टू के इंटू एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5. केनी आतमध्ये मल्टिप्लाय करा, टर्म रिराईट होईल के एक्स रेस टू 5 मायनस के वाय रेस टू 5. आता जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करायची. शक्यतो टर्म पॉझिटिव्ह राहील अशी सिम्प्लिफिकेशन त्याचं येऊ द्यायचं. हा जो वाय आहे तो आपण इकडे घेऊया जेणेकरून तो पॉझिटिव्ह होईल आणि ही जी टर्म आहे ती इकडे शिफ्ट करून घेऊया. सो टर्म होईल वाय रेस टू 5 प्लस के वाय रेस टू 5 इज इक्वल टू के एक्स रेस टू 5 मायनस एक्स रेस टू 5. एक्सच्या टर्म्स एका बाजूला आणि वायच्या टर्म आपण एका बाजूला करून घेतल्या. आता कॉमन काढता येईल वाय रेस टू 5 1 प्लस के शिल्लक राहील. इथे एक्स स्क्वेअर कॉमन काढता येईल के मायनस 1 शिल्लक राहील. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, वाय अपॉन एक्स प्रूव्ह करायचं आहे. म्हणूनच ही टर्म वाय आणि अपॉन एक्सच्या फॉर्ममध्ये इथे 5 पाहिजे बघा. वाय अपॉन एक्सच्या फॉर्ममध्ये ह्याला दाखवायची. इंडेक्स काही असला तरी टर्म कशी आली पाहिजे, वाय अपॉन एक्सच्या फॉर्ममध्ये झाली पाहिजे. त्यामुळे जिकडे वाय असेल तिथे तो न्यूमरेटर ठेवायचा आणि दुसरी टर्म डिनॉमिनेटरला एक्सची व्हॅल्यू शिफ्ट करून घ्यायची. सो या केसमध्ये आपण ही टर्म इकडे शिफ्ट करूया, या कॉन्स्टंटला इकडे शिफ्ट करून टाकूया. टर्म होईल वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 इज इक्वल टू ही टर्म ॲज इट इज राहील म्हणजेच के मायनस 1 आणि अपॉन ह्या टर्मला आपण इकडे शिफ्ट करणार आहोत विच इज के प्लस 1 प्लस के आहे इंटरचेंज चालतो. आता ही जी टर्म आहे परत ती कॉन्स्टंट एका बाजूला आली आहे. राईट हँड साईडला पूर्ण कॉन्स्टंट आलेलं आहे. ह्या कॉन्स्टंटला काहीही केलं तरी त्याचा डेरिव्हेटिव्ह आपला झिरोच येणार आहे. आणि म्हणूनच व्हॅल्यू जी आहे ही रेस टू 5 इंडेक्स आहे ती नको आहे आपल्याला. आणि ती नको असेल तर तितक्या नंबर ऑफ त्याचा रूट घ्यायचा. म्हणजे आता काय करावं लागेल, 5th रूट ऑफ बोथ हँड साईड असं आपल्याला घ्यावं लागेल. तसंच कुठलाही इंडेक्स असला, सपोज इथे आता स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर रूट ऑन बोथ हँड साईड करावं लागेल. इथे 4th इंडेक्स आहे, टेकिंग 4th इंडेक्स 4th स्क्वेअर रूट ऑफ ऑन बोथ हँड साईड. इथे 12th इंडेक्स आहे त्यामुळे जी व्हॅल्यू आहे ते टेकिंग 12th स्क्वेअर रूट ऑन बोथ हँड साईड असं या वेळीच सगळं आपल्याला कम्प्लीट करावं लागेल. दोन्ही बाजूचा तितक्या नंबरचा रूट घ्यायचा. आता इथे आपल्याला 5th नंबरचा रूट घ्यावा लागेल. सो टेकिंग 5th नंबर ऑफ 5th रूट ऑन बोथ हँड साईड असं म्हणूया. टेकिंग 5th रूट ऑन बोथ हँड साईड. आता ही जी व्हॅल्यू आहे ती होईल वाय अपॉन एक्स आणि इथे येईल 5th रूट म्हणजे स्क्वेअर ह्या फॉर्ममध्ये 5th रूट ऑफ दॅट टर्म के मायनस 1 अपॉन के प्लस 1. ही जी व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट असल्यामुळे याच्याबरोबर काही जरी केलं तरी डेरिव्हेटिव्ह आता त्याचा झिरोच येणार आहे. आणि मग ह्या स्टेजला ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डेरिव्हेटिव्ह हा यू अपॉन बीचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तोच घ्यायचा. यू अपॉन बीचा फॉर्म्युला म्हणायचा, टर्म्स मात्र हे घ्यायच्या. सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आणि म्हणूनच सर्व आपण केलं होतं. एक्स स्क्वेअरला इकडे शिफ्ट करा, 0 इंटू एक्स स्क्वेअर इज 0. त्यामुळे न्यूमरेटरचीच फक्त व्हॅल्यू शिल्लक राहील मायनस वाय इज इक्वल टू 0.
वायला इकडे शिफ्ट करा, पॉझिटिव्ह होईल तो इज इक्वल टू वाय आणि मग तुम्हाला dy बाय dxचं फायनल जे आन्सर मिळेल ते येईल y अपॉन x. हा y x जो आहे तिकडे शिफ्ट करा आणि हेच आपल्याला पाहिजे होतं, dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. सेम प्रोसिजर, कुठलाही प्रॉब्लेम असला ना तरी हीच प्रोसिजर करायची. पहिल्यांदा जो ट्रिग्नोमेट्री असेल किंवा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री, या केसमध्ये तो ट्रिग्नोमेट्री होता, सॉरी इथे चुकले हा, या केसमध्ये हा ट्रिग्नोमेट्री आहे. इथे लिहिताना माझं जो आहे तो ट्रिग्नोमेट्रीचा इन्व्हर्स लिहिला होता मी, इथे इन्व्हर्स होईल, त्यामुळे इथे इन्व्हर्स होईल, काहीच फरक नाही पडला. शेवटी हा कॉन्स्टंट आहे, केनीच इंडिकेट करायचा किंवा दुसरा लेटर यूज केला तरी चालेल. याचं सिम्प्लिफिकेशन नेहमी असंच करायचं, जो आहे तो एका बाजूला वायची व्हॅल्यू, एका बाजूला एक्सची व्हॅल्यू घ्यायची. शक्यतो टर्म पॉझिटिव्ह राहील असं काळजी घ्यायची. पॉझिटिव्ह साईन असणं गरजेचं आहे, कारण आन्सर जे आहे ते आपलं पॉझिटिव्ह आहे. जर तुम्ही निगेटिव्ह फॉर्ममध्ये गेलात तर व्हॅल्यू तुमची निगेटिव्ह येण्याची शक्यता असते, म्हणून काळजी घ्यायची जेणेकरून आन्सर हे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने रिअरेंज करायच्या टर्म्स. सो ही जी व्हॅल्यू आहे एक्सची एका बाजूला घेतली आपण, वायची एका बाजूला, आणि परत सिम्प्लिफिकेशन केलं कॉमन काढून. ही जी टर्म आहे ती नेहमी वाय अपॉन एक्स्ट्राच फॉर्ममध्ये आणायची, एका बाजूला कॉन्स्टंट आणायचा. जितक्या इंडेक्सची व्हॅल्यू असेल तितकी नंबर ऑफ त्याचा रूट घ्यायचा. इथे इंडेक्स 5 आहे म्हणून आपण 5th रूट घेतला. इंडेक्स जेवढा असेल तितका नंबर ऑफ त्याचा रूट घ्यायचा आणि जी व्हॅल्यू आहे ती मग परत कॉन्स्टंटची आपल्याला इंडिकेट होईल. ही सिंगल फॉर्ममध्ये येते आणि मग आपल्याला त्याचं सिम्प्लिफिकेशन, डेरिव्हेटिव्हची घेऊन व्हॅल्यू सिम्प्लिफाय होते तसंच करायचं. यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला यूज करायचा. ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घेतली की असंच येईल. ह्या ज्या स्टेप्स आहेत ना इथून डेरिव्हेटिव्हच्या ह्या खालच्या, ह्या कुठलाही प्रॉब्लेम घ्या ह्या स्टेप राहतात. इथून एवढं आहे ना ते कुठल्याच त्या प्रॉब्लेमसाठी बदलत नाही. सगळ्या प्रॉब्लेमसाठी ह्या स्टेप राहणार, कारण हीच टर्म येणार आहे शेवटी. इथे वेगवेगळी टर्म जरी आली तरी कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे. इथे फक्त टर्म बदलेल, ही मात्र व्हॅल्यू वाय अपॉन एक्सच येईल. त्यामुळे ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी सेम राहतात. लक्षात येईल. आता आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया लॉगॅरिथम फंक्शनचा आणि एक एक्सपोनेन्शियलचा करूया. हे लक्षात येईल. हे इकडे गेलं की टॅन होईल. जसं मगाशी माझ्याकडनं चुकून जे आहे ते सेक इन्व्हर्स झालं होतं तरी काही फरक नाही पडला. सिमिलरली इथे टॅन इन्व्हर्स आहे, इकडे गेलं की तो टॅन होईल. इकडे हा कॉस इन्व्हर्स आहे, इकडे गेला की तो कॉस ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ ए. लिहिताना सगळं ती टर्म तशीच आहे, पण शेवटी त्याची व्हॅल्यू तुम्ही काय सबस्टिट्यूट करणार आहात, केच. सिम्प्लिफिकेशन जसं आहे तसंच करायचं. हे जे टर्म आहेत ते आणि हे टर्म आता आपण सॉल्व्ह करूया. सो सिम्प्लिफिकेशनला लॉगॅरिथमची टर्म घेऊया. लॉगची जी व्हॅल्यू आहे ती सेम वेगळीच खरं तर सिम्प्लिफाय करायची आहे, फक्त लॉगच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे काय करता येईल हे महत्त्वाचं आहे. पहिल्या 1-2 स्टेप फक्त वेगळ्या आहेत, बाकीचं सगळं ॲज इट इज. एक्स रेज टू 20 मायनस वाय रेज टू 20 अपॉन x raised to 20 plus y raised to 20 is equal to 20. ही जी टर्म आहे ती दोन पद्धतीने तुम्हाला सिम्प्लिफाय करता येते. एक तर हा जो लॉग आहे तो इकडे शिफ्ट केला किंवा एंटी लॉग ऑफ 20 असं सुद्धा लिहू शकता तुम्ही, किंवा ह्या दोन्ही टर्मचा एक्सपोनेन्शियल फॉर्म घ्यायचा. एक्सपोनेन्शियल जरी फॉर्म घेतला तरी आपल्याला माहिती आहे एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथम एकमेकांचे अपोजिट टर्म आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती काय होईल, कॅन्सल होईल. एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथममुळे ही व्हॅल्यू कॅन्सल होईल. आणि ही टर्म लिहिताना कशी लिहायची, ई रेज टू 20 अशी लिहिता येईल. टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ हँड साईड असं म्हणायचं. असंही केलं तरी चालेल, किंवा एंटी लॉग, म्हणजे हा इकडे लॉग आहे, आता एंटी लॉग कन्सिडर करायचं. म्हणजे ही टर्म इज इक्वल टू एंटी लॉग ऑफ 20 असं लिहायचं. त्याचा एंटी लॉग वगैरे बघायचा नाही, शेवटी तो कॉन्स्टंट आहे, आपण तो समथिंग के वगैरे सपोज करणार आहोत. सो आपण एक्सपोनेन्शियल घेऊन सिम्प्लिफाय करूया, बघूया काय होतं. टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ हँड साईड, दोन्हीकडचं एक्सपोनेन्शियल कन्सिडर करूया. लॉग गेट कॅन्सल, टर्म येईल एक्स रेज टू 20 मायनस वाय रेज टू 20 अपॉन एक्स रेज टू 20 प्लस वाय रेज टू 20 इज इक्वल टू ई रेज टू 20.
आता ही जे e⁻20 आहे ती टर्म आपण कॉन्स्टंट सपोज करूया. सो लेट e⁻20 इज इक्वल टू k वेअर k इज कॉन्स्टंट. आणि हा जर k कॉन्स्टंट असेल तर व्हॅल्यू जी आहे ती रिप्रेझेंट होईल -y⁻20 अपॉन x⁻20 प्लस y⁻20 इज इक्वल टू k. सिम्प्लिफिकेशन आता तेच, ही जी टर्म आहे ती इकडे शिफ्ट करा. मी आता डायरेक्ट k नी पण मल्टिप्लाय करेल, म्हणजे पहिल्या टर्मला k नी मल्टिप्लाय करेल x⁻20 प्लस k y⁻20. दुसऱ्या टर्मला मी k नी मल्टिप्लाय करेल. ही टर्म इकडे मल्टिप्लाय झाल्यामुळे हा जो k आहे तो दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केला. सो x जो आहे तो आता y इकडे निगेटिव्ह आहे, इकडे गेला की तो पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे हा इकडे शिफ्ट करा x⁻20 मायनस k x⁻20 इज इक्वल टू k y स्क्वेअर प्लस y⁻20. यावेळी ही टर्म येईल x⁻20 कॉमन घ्यायचं, 1 मायनस k शिल्लक राहील. इथे y⁻20 कॉमन घ्यायचं, k प्लस 1 शिल्लक राहील. आता y कडे x ची व्हॅल्यू शिफ्ट करायची, कारण आपला आन्सर परत y अपॉन x पाहिजे आहे, त्यामुळे हा x ला इकडे शिफ्ट करायचा आहे. हा जो कॉन्स्टंट आहे तो इकडे शिफ्ट होईल, म्हणून फंक्शन जे आहे ती रिराईट होईल 1 मायनस k अपॉन 1 प्लस k इज इक्वल टू y⁻20 अपॉन x⁻20. ह्या फॉर्ममध्ये ही टर्म आली. आता रेस टू इंडेक्स 20 असल्यामुळे 20th रूट आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो टेकिंग 20th रूट ऑन बोथ साइड, दोन्हीकडचं आपण 20th रूट कन्सिडर करूया. सो ही जी टर्म आहे ती मी इकडे शिफ्ट करून घे, y अपॉन x इज इक्वल टू 20th रूट ऑफ 1 मायनस k अपॉन 1 प्लस k. आणि आता ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x नी. डेरिव्हेटिव्ह जो आहे तो मगाशी मी सांगितल्याप्रमाणेच u अपॉन v चा जो फॉर्म्युला आहे तोच येईल. सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो अपॉन जो आहे तो इकडे शिफ्ट होईल, म्हणजे फक्त न्यूमरेटर शिल्लक राहील मायनस y इज इक्वल टू 0. yला शिफ्ट करा पॉझिटिव्ह होईल इज इक्वल टू y, आणि dy/dx आपलं फायनल जे आन्सर येईल ते येईल y अपॉन x, आणि हेच आपलं आन्सर फायनल असेल. यावेळी सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. बेसिकली एक प्रॉब्लेम लक्षात आला की सगळेच लक्षात येईल. हे जसं सॉल्व केलं आपण एक्सपोनेन्शियल घेऊन, तसं आता हे सॉल्व करताना टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साईड घ्यायचं, कारण मुळात ही जी टर्म आहे ती एक्सपोनेन्शियल दिली आहे. परत एक्सपोनेन्शियल आणि लॉगरिथम एकमेकांच्या अपोजिट असल्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ती टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साईड. लॉग जर घेतला तर हा जो आहे तो इकडचा कॅन्सल होईल, आणि ही जी टर्म आहे इज इक्वल टू ती कशी होईल लॉग ऑफ ए च्या फॉर्ममध्ये. आणि लॉग ऑफ ए म्हणजे आपण के सबस्टिट्यूट करू. सेम प्रोसिजर करायची. पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो याच वेळी टेक्निकली सॉल्व करायचा. हाही प्रॉब्लेम तसाच आहे जसा ट्रिग्नोमेट्रीचा आहे, फक्त खाली दिलेला आहे तो शेवटी सेम वेळी सिम्प्लिफाय करा. इथे क्यूबच्या फॉर्ममध्ये म्हणून क्यूब रूट ऑफ बोथ हँड साईड असं घेऊन ही टर्म सिम्प्लिफाय करायची. यावेळी क्वेश्चन नंबर जो 4 आहे त्याच्यामधली जरी टर्म शो दॅट असली y इज इक्वल टू dy/dx इज इक्वल टू y अपॉन x च्या फॉर्ममध्ये, तरीही आपल्याला सिम्प्लिफिकेशनची जी मेथड आहे ती एकसारखी दिसते. प्रॉब्लेम सोडवता येणंच फक्त महत्त्वाचं आहे. टर्म्स सोप्या आहेत, आणि ही जी टर्म आहे किंवा हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ते 3 मार्कांचं सिम्प्लिफिकेशन आहे. पुढच्या क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल 3 मार्कांचे, काही 4 मार्कांचे सुद्धा असतील. पुढचा प्रॉब्लेम आपण किंवा पुढचं क्वेश्चन आपण नंतर